मराठ्यांनी महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आणि मराठ्यांची शान झाली। शाबासकी तुम्हाला। एवढ्या विराट रूपानं आपलं 4.5 घंटे झालं रस्त्यावरती उन्हात आहे। कोणाला पाणी मिळालं कोणाला नाही मिळालं तरी माझी हिंगोलीची लाखोच्या संख्येनं मायबाप समाजात उन्हाताना स्वतःचा लेकरासाठी उभा आहे। आपण महाराष्ट्राला दाखवून दिलं की ज्या ज्या वेळेस समाजावर संकट येतील त्या त्या वेळेस हिंगोली जिल्हा ताकदीनं उसळून उठेल। माझा या हिंगोली जिल्ह्यात राज्य सरकारला जाहीरपणाने सांगणार मराठा समाजाचा हा आक्रोश आहे। मराठा समाज स्वतःच्या मुलाच्या न्यायासाठी रस्त्यावर आला। एका छगन भुजबळला युवतीला मराठ्यावर महाराष्ट्रातील आशा छगन भुजबळची भक्ती नाही। छगन भुजबळचा ऐकून जर मराठ्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर 288 पैकी एक पाटील काही करा फक्त एक मंत्री ऐकला ते दुसरा शब्द नाही लावला ते पळा माने फसून आमच्या नाही पाळा दुसरं काही ना एका पाळा शब्दाने जर तुमची ही खरेदी झाली आणि जर मार्केटने नाव घेतलं तर तुमच्या नावाचा बॅलेट पेपर माझ्या मराठ्यांना आला राजकारणात नाही माझ्या सामान्य करोड मराठ्यांचा समाजाचा उद्देश समाजाला आरक्षण मिळावं दुसरा उद्देश आपला नाही एकच उद्देश आमच्या डोळ्यासमोर कोरोना मराठा समाजाचे मित्र मोठे झाले पाहिजे त्यांना आम्हाला आरक्षण पाहिजे आमचं कोणाचीही राजकारण करायची इच्छा नाही पण जर आम्हाला राजकारणाकडे तुम्ही वळलं तुमची गणती कुणी तुमचा उद्योग करू नये आता सरकारनं सांगितलंय आपलं मी तुम्हाला 10 मिनिटात होते नाही सगळं आता ऊन पडते
आपली आपली मागणी आहे मराठा आणि कुणबी एकच सरसकट मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र द्या. तुम्ही यावर खेळा ही 10 महिन्यापासून आपली मागणी. आपलं दुसरं म्हणणं असेल तुम्हाला सरसकट द्यायचं ही जबाबदारी तुमची. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे सरकारने करायची आणि टिकवायची सुद्धा सरकारने. आपण सरकारला आता झालेल्या उपोषणाच्या दरम्यान चर्चा केली त्यावेळेस आपण सरकारला सांगितले 83 क्रमांकाला म्हणजे 1967च्या ओबीसी आरक्षणात हे ऐका ना आरक्षण पाहिजे काढायला नको दिसू काय करतो मग आता कोणाचं योजना असणार नाही किंवा आपल्यावरती काय संकट ओढले हे 10 मिनिटात समजून घ्या. तुम्ही ही जी ताकद लावली यातच महाराष्ट्र खुश झालेला आहे तुमच्यावर. फक्त काही गोष्टी समजून घ्या. 4.5 मिनिटं झाले आपल्या माता मावल्या उन्हाळा करायचा आपण फक्त सांगतो की महत्वाचा विषय समजून घ्या. कारण आपल्या समाजाला न्याय द्यायचा त्यांनी दिला आहे. ओबीसी 1967ला 180 जाती घातल्या त्या 83 क्रमांकाला कुणबी म्हणून घातल्या. व्यवसायानुसार आरक्षण दिलं गेलं. माळी समाजाला आरक्षण दिलं एका बाकीच्या त्यांच्या असणाऱ्या जाती त्या पोट जाती म्हणून घातल्या. त्या कशा घातल्या तर जी माळी समाजाची एक जात 1967ला घातली. उदाहरण सांगतो या एका जातीच्या आधारावरती त्याचा व्यवसाय शेती आहे म्हणून बाकीची सुद्धा माळी घातली. व्यवसायाच्या आधारावरती एक जातीला आरक्षण दिली असती तरी त्यांचा पोट जाती या जातीच्या आधारावर 83 क्रमांकाला कुणबी म्हणजे शेतकरी. विदर्भातल्या मराठ्यांचा व्यवसाय शेती. महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा व्यवसाय सुद्धा शेती. विदर्भातल्या मराठ्यांच्या मराठवाड्यातल्या मराठ्यांच्या कुणबी होत आहे. आमचा व्यवसाय एकच. आमचे नातेवाईक एक. आमची जात सुद्धा आहे. त्याला व्यवसायाला नाव दिलं तर महाराष्ट्राला मराठ्यांचा व्यवसाय सुद्धा शेतीचे. 180 जाती अगोदर आल्या. आज 180 जातीच्या 350 ते 400 जाती झाल्या. जर अगोदर 180 जाती होत्या तर 350 400 जाती परत झाल्या. 180 जातीच्या पोट जाती म्हणून बाकीच्या जाती येणार. मग आमचं म्हणणं आहे 83 क्रमांकाला जर मराठा तिथं जर कुणबी असत तर कुणब्यांची पोट जात मराठा होत नाही का? तर मराठ्यांची पोट जात कुणबी बाकीच्या उपजातीची पोट जाती म्हणून तुम्ही घातल्या तर मराठ्यांची का घातल्या? आपला सिद्धांत आहे मराठ्यांच्या शासकीय नोंदी हैदराबादचे जे आले त्या यादीमध्ये सगळ्याची सगळा मराठा हा ओबीसी आरक्षण आहे. ते जाहीर काम केलं जात नाही. छत्रपती शाहू
तो कितना तो रहेगा नहीं तरी मिळाला सर आम धर्म त्याचं नाही असं बघा उलटाने आहे काल माझ्याकडे काय काय समाजाचे प्रश्न आलो सिस्टम त्याला सांगितलं तुमचं तरी बरं आमच्या पास मला तुम्हाला झालं आमचं तुला त्या तुम्हाला ते म्हणजे आमची एकच जाती काय काय समाज दोन तीन काही विदर्भात काय काय समाजाची जात ईस्ट असणार खानदेशात काय काय समाजाची जात ईस्ट असणार आणि मराठवाड्यात काय काय समाजाची जात ओबीसी असणार बघा मंडळ कमिशनला कसं काय मंडळ कमिशन एकच जात तीन कुठली त्या काही समाजाच्या बांधवांना एकच जात तिने देव ठेवली म्हणजे तिला लागली काही समाजाच्या मुलगी येईल ती तिकडे एसटी आहे मराठवाड्यामध्ये ओबीसी मराठवाड्याच्या काही समाजाची मुलगी ही तो ओबीसी आहे विदर्भातील एसटी आणि विदर्भातील काही समाजाची मुलगी जर खांदेशात भेटले एसटी होती म्हणजे आपल्यासारखं घरातच नाही आपण विदर्भात गेलो तिकडे गेली ती मुलगी होती तिकडे चोरी की आपण गेली ती इकडे लोक होती कोणाचेच कोणाला नाही आपल्याला आंतरजातीय आहे किती आहे काही माझ्याकडे आपल्याला मराठवाड्यातला आता जाणं दिला तेव्हा मला आपली घरामध्ये ती मुलगी मी ओपन आहे कोणाला काय मी असं तेव्हा ती मुलगी लावली तिचा प्रमाण दोघं मराठा पण पोरगा ओपन घरा ओबीसी घरा ही सत्य परिस्थिती मराठ्यांना नोकरीला टाकायला जो होत नाही त्याला मराठ्यांना लोकांनी त्याला या हिंदू पण ह्यावेळी कोणता होता तो मंत्र कसं घ्यावा तुम्ही आज येतो त्याला शेतात दुःखच लागत होती कारण केले टोळी तयार सगळ्या वाटून देते तू हे बोल तू ते बोल तू ते बोल ते तू बोल मी बोलतो ते झाला काढला त्याला माहितच नाही ते मनाने शांत ऐकतो आहे नाही आता बाबा त्यांचा संयम सोडणार बाबा मग आता नाही सांगत तुला गेला असं बाई मग सांगतो काढता काढलेला आहे तेव्हा असं गावात टाकले तेव्हा पण घडे सगळे गोळा घेतले आता सगळं होईल पुढे आणि आपल्या विरोधात बोलायला सुरुवात केली खोड किती करतो मला ना
आंदोलन आपलं आंदोलन चालू आहे त्याला पुढे चालून कसे होतील आणि मला ते झाले पुढं बसल्या हटकून काय होईल तरी संयम ठेवा कुठलाही गाळबट लागू दिला नाही कारण मराठ्यांची काय ताकद असते काय संस्कार आहे आपण सगळे कुठं होऊ दिलं नाही काही आणि तुम्हाला या सांगतो ही मराठा आरक्षण शांतता जनजागृती आली माय बापा मी तुमच्या शब्दाच्या पुढं कधी नाही तुम्हालाही माझी विनंती नारळ्यांनी पर्यंत विनंती जवळ सण होत आहे तोपर्यंत करूया पण माझे हात जोडून विनंती गोरगरीब ओबीसीच्या अंगावर मराठीने द्यायचं नाही आणि गोरगरीब ओबीसीने मराठ्यांच्या सुद्धा अंगावर द्यायचं नाही हे राजकारणी लोक आपल्या आपल्याला लावून देतील कोणी मदतीला येत नाही गोरगरीब मराठा आणि गोरगरीब ओबीसीवर केस होते कोणी सातबारा सुद्धा घेऊन येत नाही छगन भुजबळला नाही करणार कारण त्याला वाटतंय की जेलमध्ये जमा असताना ओबीसी जेलमध्ये गेला पाहिजे ते त्यांनी असं पिरलं ना भयान इतर भावात म्हणून मी तुमच्या साक्षीने आणि तुमच्या भावात जनतेच्या भावनावर सांगतो त्याचा कुठं गाव जंगल घडण्याची शिक्षण उद्या आणि पुढचा काळ सुद्धा होईल ते पहिली टाकीचे मला तो मला हलत कसं तुम्हाला हलायला नाही हलत आणि आरक्षण बाबा आरक्षण मला आधी देव वाटते त्यांनी तसं घेत नाही असं अरे बाबा दोन ते तीन ते केले सगळे त्यांचं काम बोलत ते म्हणजे होय हे झाले पण काय असं ते म्हणतो वीज मागायचो मला काही नव्हतं देते तसं दिसतं एवढं शक्यते काय कसं असतो मला लग्न करायचं मी म्हणतो बघतो मी पुन्हा यायला हा काय म्हणतो मग तुला नीट केलं नाही मला काही आलं नाही बाबा काही काही म्हणजे मला घटना कळत नाही कायदा कळत नाही शिकलेलंच नाही चौथी शिकलेलं नाही आज चौथीला मला 3 मार्क पडले तू काय करायचं तुम्ही एवढे हुशार आहे तुम्हाला सगळ्याला 1.5 कोटी माणसांना घटना आहे मी आज महाराष्ट्राने यात पाय पूर्ण शिकलेला आहे तुझा होता मी तुला काय कसला असून मी काय नट्टा करून होतं तुला काय काहीतरी मला काही नव्हते आता मी थोडी तुला काय करायचं मी तुला असं याच्यात काही असं तुला काही घेणं आहे का पण पुढे कसे जाम ठोकले कसं काय ते पाहिजे गेले सगळे नसती केली का नाही तुला करायचं काय तुला जातीचं बळ तू जात मोठी करायचं बळ लोकांच्या मापत घेतो कसा आणि मग जरा घेता सवयीचं भेळ होताना करून घ्या आता 200 टक्का नाही आमच्या नगराला खलास 200 सुपरा 7 काय नाही नुसतं जेणेवर पासून माती टोकायची मग कस काय पडलो कस काय पडलो कस काय पडलो कस काय पडलो नुसते माती टोकायची मराठ्याच्या कार्यक्रम माझ्या बाबा एक असू द्या याने किती षडयंत्र करू द्या सरकारला अभ्यासात सुद्धा आपल्या तिकडे मराठ्यांचे तेही बोलायला लागले ही मला मिळणार
ते काही अभ्यासाला टाकतील आपल्या मागे त्याचं दुकानात बंद पडेल ते सरकारकडून बोलायला लागलं जे अभ्यास करून जमलं त्याला परिस्थितीला काही नाद आहे मीरा पुढे बसायला नाद आहे त्याला एक पकडले जातात त्याला एक पकडला बरं टिकणार नाही असं राहायचं 16% आरक्षण दिलं मराठ्यांना टिकून दिलं 13% आरक्षण दिलं मराठ्यांचं असल्यामुळे ते टिकून दिलं नाही सगळेजण समजून घ्या मराठ्यांचा खरं असतं तरी टिकून देत नाही जितका मराठ्यांचा द्वेष आहे समाज आता आरक्षण लागू होण्याच्या अगोदरच कोर्टामध्ये याचिका दाखल मराठ्यांचं किती चांगलं असलं तरी त्याच्या पाठीमागे मुद्दा लागते आणि ते आरक्षण मिळालं सरकारला आणून मिळाला सरकारला भुलवत आहे रद्द करा म्हणून मागणी केली आमदार केलं होतं आमदार कमिशन सगळं लावायचं तुला माहित नाही त्याला माहित आहे मंडळ कमिशन चॅलेंज होतोय हे आपलं काय चुकून देत नाही मुद्दा मराठ्याला अन्याय केला सगळ्या सगळ्यांची मागणी केली आदेश कार्यालयाचा मराठी बाजू बघा त्याच्यावरती स्पष्टपणाने दिलेलं आपल्याला प्रमाणात आपल्याला कशा लोकांना आपल्याला मान्य आणि जर काय आपल्या सगळ्यांना खरं होत आहे काय तर खोटं होत आहे आणि जे खोटं होत आहे ते त्यांची वाचना मुंबईत होते आता फक्त काय तर आम्ही सरकारने दाखवून उलट बोलायला लागले तर असं काय होते नाही हा बोलतो मी पुन्हा म्हणतो काय करायचं मी या मराठ्यांसाठी पुण्यामध्ये जीवाची बाजी लावायची आहे आणि सगळ्या गोष्टी पुण्याला माणसं द्यायला आहे तुला करायचं काय तू भोग नाही राहतो पण मी या मराठीच्या ताकदीवरती कोणाला काही मिळून देणार नाही किती येण्यात डोंगराला तरी कोणाला फळ मिळून देणार नाही कोणाला पैसे मिळून देणार नाही मी मिळून देणार तर फक्त कोणाला मराठ्यांना आरक्षणच मिळून देणार पुण्याचा आरक्षण करायची वेळ आली मी फक्त चुकच बोलायला काही कामाला लागली मी काय चुकतो का चुक करायला लागली मला तुम्ही चूक कोणाकडून होत नाही ही चूक करायची वेळ नाही तुमचा असं काही वाद असं काही महाराजांसाठी नाही आज समाजाचा पाठोपाठ टाकून समाजाचा एकजूट वाढून त्याला आरक्षण देण्याची गरज आहे आज एकमेकाचे मुळे धुणे काढायची वेळ नाही समाजावर सरकार घुमवते समाजाला वेळी झाल्याचं काम केलं तुम्हाला माझी विनंती आहे जर सरकारने आरक्षण नाही दिलं तर पुन्हा मुंबईकडे गावाला जाऊन तुम्ही सगळे येणार का मोठ्या आवाजाने सगळे आवाजात सरकारला मुंबईला जायचं तर हात वर करून सगळा येणार का यांनी मला शेवटचा मुद्दा सांगतो यांनी मला आणि माझ्या समाजाला घेरायचं ठरवलं माझा मराठा समाज एकत्र आला माझ्या बापानं आणि माझ्या भावानं खूप जणांच्या पोटात राहिला यांचा समाज एकत्र आला यांनी एक शिक्का मतदान केलं
माझा समाज कधी त्यांच्यावरती रुसला कधी नाराज झाला नाही. यांना आरक्षण दिलं, माझा समाज कधीच म्हणाला नाही यांना का आरक्षण दिलं. आज माझ्या लेकरांना मराठीचे लेकरात मोठे होणार आहे. आरक्षणाची किंमत मराठींना कळायला लागली तर सगळेजण मराठीच्या विरोधात उतरायला लागले. बीड मधल्या मराठ्यांनी एकजुटीने यावेळेस मतदान केलं म्हणून त्यांना त्रास व्हायला लागला. मी सरकारला इथून जाहीरपणानं सांगतोय, माझ्या मराठ्यांना गोरगरिबांना त्रास होता कामा आहे. मला सहन होतं तर मी सहन करेन, पण जर माझ्या मराठ्यांनी एकजूट केली म्हणून त्याला जर तुम्ही त्रास देणार असला, त्याला विरोधी करणार असला, सहन होतं तर सहन करून जशाला तसं उत्तर देऊन या मुख्यमंत्र्यांना जाहीर सांगणार. मी माझ्या समाजाची हानी नाही होऊ देणार. माझ्या समाजाच्या मुलाला, माझ्या समाजाच्या मुलीला तुम्ही आळून जर त्रास देणार असला तर आम्ही उघड्या डोळ्यांना नाही बघू शकत. मराठ्यांना घेऊन पुढे सांगतोय, कोणावर अन्याय करायचा नाही आणि कोणाचा सहन पण करून घ्यायचा नाही. सरकार काम तुम्ही आपल्यावरती खोट्या केसेस करत आहे. एकाही खोट्या केसेसला मराठीने घ्यायचं नाही. यांनी आरक्षण असून राज्यातल्या सगळ्या पक्षांच्या ओळखी केले ते एकत्र आहे. या वेगवेगळ्या जिल्ह्यातून महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या मंत्र्यांना आमदारांना आवाहन करतो की सगळ्या पक्षांच्या ओळखी केले ते एकत्र आहे. माझा मराठा समाजाच्या आई बाजूला घेतला आहे. मराठा समाजाला टक्कर देण्याची ही वेळ सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी आमदारांनी मंत्र्यांनी मराठा समाजाच्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहा. मराठ्याला आरक्षण मिळू नये म्हणून मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करायला लागले. एकही विरोध मराठ्यांची रद्द होता कामा नये. मुख्यमंत्री साहेबांना जाहीरपणाने सांगतो, ठरलेल्या 9 मागण्या तातडीने ओबीसी समाजाचे नेते आरक्षण असून ताकदीने लढायला लागले तर माझ्या समाजाला आरक्षण नाही म्हणतो किती ताकदीने लढणार. तुम्ही तुमच्या जातीसाठी कट्टरे, मी सुद्धा माझ्या जातीसाठी कट्टरे. मी तुम्ही तुमच्या जातीसाठी केस नाव घेणार नाही. महाराष्ट्राला तुमच्या कोट्या केसेस द्यायला भेट नाही, पण ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही. किती तुमचा विश्वास जोपर्यंत माझ्यावरती लोकप्रथा म्हणून जरा तुमचा मुलगा माणसं करण्याची शब्द आहे तुम्हाला. आता द्रोणाला येते माणसं द्रोणाकडे का जोडले त्यालाच नाही. रानात उभा आहे आणि रानात झोपतो तिकडंच येते. इकडे बापाने गोबरात नाही, इकडं इकडचं तिकडचं शिवाय नुसता लागून पोलिसाला अन्याय लागला नाही. काय ती काय ते टावर शोधले, टावर शोधून त्याला रिजन नाही. टावर कसं शोधत ते इतकं पॉवरफुल वाटतं, खूप मोठा झाले त्याला. बरं काय सापडले, बरं सापडा घ्याय बांधून एवढ्या मस्त केला का होती केला डोळ्या आणि बघतो काय ते जवळ येत लय नाव घेतले. जवळ एका बटात खाली पडायचा हातच पडत नाही आणि तो पळत असं वाटते रस्ते येते वाद बद्दल काय नाही. मी नाही, मी तुम्ही काही केलं तरी मग जरा मराठा समाजापासून नाही भेटू शकत.
तुम्ही व्हिडिओ तयार करा, तुम्ही माझ्याकडून आणा, काही खोटं बनवा, मी नाही जात समाजापासून. मी काय पाप केलं? माझ्या समाजावर मी काय पाप केलं? माझ्या समाजासाठी मी लढायला लागलो. तुम्ही तुमच्या जातीसाठी लढलात, आमचं कधी पोट फुटलं. माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराच्या चेहऱ्यावर आनंद यावा, त्याला लक्ष मिळावा म्हणून मी लढतोय. तुम्हाला इतकं काय वाईट वाटायला लागले की मी सुरक्षेला तुम्ही उतारला, लागलं ते करायला लागलं, काही सापडायला लागला. मी नाही ऐकू शकत माझ्या समाजापासून. मी तुम्हाला नाही मॅनेज होऊ शकत, मी नाही भेटू शकत तुम्हाला. मला तुमचं फळ नको, मला तुमचे पैसे नको, पण माझा समाज मी मोठा केल्याशिवाय नाही. तुमचा समाज मोठा करताना तुम्ही ताकदीने केला, मी माझा समाज मोठा करायला ताकदीने निघाला. मी या समाजाचा मुलगा म्हणून काम करायला म्हणून होतो. माझं कुटुंब अक्षय चौकड्यावरती पडलं तरी मी या समाजाला न्याय देण्यासाठी माग हटलो. माझ्या समाजाला मी माझा मानलंय आणि माझा मराठा समाजच माझ्यासाठी सगळं. माझ्या समाजानं मला कधी काही कमी पडू दिलं नाही. माझ्या समाजाला सुद्धा दुःख नाही द्यायला पाहिजे. मला तुम्हाला हात जोडून माझी विनंती आहे मराठा समाजाला की माझ्या बापावर मी या समाजासाठी लढतोय, तर एवढे का माझा समाज मोठा होईल म्हणून तुम्ही इतका आमच्या पाठीशी लागला. समाज मोठा झाल्यासाठी लढायला निघाले. माझ्या समाजाला खूप व्याख्या केला, खूप त्रास केला. माझ्या समाजाला इकडे शिकवून खूप मोठे व्हायचे स्वप्न बघितले. त्या क्षणामुळे माझ्या समाजाचे लेकर नाही मोठे होत. मला सरकारने उघडं पाडायचं ठरवलं. माझ्या या समाजापुढं या हिंदूचा महाराष्ट्राला मराठा समाजाला हात जोडून विनंती आहे, मला उघडं पडू देऊ नका. त्यांनी ठरवलं की मला उघडं काढायचं आणि मग करायचं लांब गेला. मराठा समाजाला इतका निष्ठावान कोणीच मिळू शकणार नाही. याला संपवा, याला बदनाम करायला, याला संपवा. यांनी मला उघडं काढायचं ठरवलंय. माझी तुम्हाला सगळ्याला विनंती, आपला समाज मोठा होईल तर तो उघडं पडू देऊ नका. मला तुमचा पाठबळ करायची वाटायची गरज नाही. मी यांना बाकीचा कुठं संपत नाही. मी याला न्यायच नाही होत. मी याला न्यायच नाही होत. मी याला नाही फुटत. यांनी लोक मारायला पाठवले तरी इतका कणखर मराठा आहे की मी यांच्या मागाला म्हणलं सुद्धा माझ्या ताकद म्हणून तिथं हरतो. फक्त यांनी मला उघडं पडायचं ठरवलं. मला एकटं करायचं ठरवलं. त्याला मुद्दा बदनाम करून टाकायचे. मराठ्याचे लोक फोडून मराठ्यांना पत्रकारा परिषदा घ्यायला लावायचे आणि याला बाजूला सरकायचं. हे निष्ठावान पोरगं याला जर बाजूला निसर केलं तर आपला कार्यक्रम लागल्याशिवाय राहणार. काही आपण या पोराला बदनाम करा आणि आपलं सुद्धा तीन लाखासारखे मराठ्याचे काही लोक आयुष्यावरती पत्रकारा परिषदा घेऊन सुद्धा बोलतात. माझ्याजवळ काहीच नाही. बदनामी होण्यासारखं माझं काही नाही. माझ्याजवळ पैसा नाही, प्रॉपर्टी पण नाही आणि कोणाला एक रुपया घेतला नाही. माझं फक्त एवढंच स्वप्न आहे, माझ्या गोरगरीब मराठीचे करोडो लेकर अधिकारी बनलेले मला त्यांच्या अंगावर वरती चढलेले बघायचे. एवढंच माझं कट्टर स्वप्न. आणि हे स्वप्न त्यांना खूप फुपायला लागले, त्यांचं पोट दुखायला लागले. याला हटवा. एक तर सरकार पडत नाही ते आरक्षण. मी काय करू? मी निष्ठावान, माझी निष्ठा नाही होऊ शकत. हा माझी एक चूक आहे.
मी खरं बोलतो आणि ते समोर करावं लागतं. माझ्या पोटात कपट नाहीये. मी कपटी भावने नको असे नाही वागत. त्यामुळे समजला मी खपत नाही. मी निर्भीडपणाने समोर होतो. ते लोकांना सहन होत नाही. काही जणांना वाटतं पैसा आणि पदक कमवले पाहिजे. मला आता समाजाचा रक्त घेऊन आपला संसार आपण मोठा करू नये. आपला समाज आपल्या समाजाच्या ताकदीवर मोठा झाला पाहिजे. आपल्या एवढं राज्यापासून केंद्रापर्यंत अधिकारी बनले पाहिजे. हे स्वप्न घेऊन रस्त्यावर तुम्हाला काय मागत नाही. कोणाचा बोलण्यावर विश्वास ठेवू नका. आपली एक काय जाऊ द्या. फक्त एकच या हिंगोली जिल्ह्यातून महाराष्ट्राला माझं मागणं आहे. मी तुमच्या बळावर लढतोय. कुटुंब असूनही नसल्यासारखं मला तुमच्याशिवाय कोणी नाही. फक्त मला उद्या पडू देऊ नका आणि पाठवायला आशीर्वाद कायम राहू द्या. यांच्या छातीवर तुम्हाला आशीर्वाद देतो. तुमच्या मतात आणि तुमच्या मताला विश्वासात घेतल्याशिवाय कोणतं सरकार पुढे गेलं पाहिजे हे मला करायचं. या राज्याची पावर गरीब मराठ्यांच्या हातात राहिले पाहिजे हे काम आपल्याला करायचं. या राज्यात मराठ्यांशिवाय पाणी आला पाहिजे. मराठी निश्चित केलं आहे आणि कुठल्याही जर आपल्याला आरक्षण नाही दिलं तर राज्यातल्या मराठ्यांची बैठक घेऊ. 288 उमेदवार उभे राहायचे. 288 पाडायचे. एक दिवस भर बैठक घेऊ. विषय फायनल करायचा. ज्यावेळेस विरोधी त्यावेळेस सगळ्या काळाला सगळ्या मराठा बांधवांना त्या दिवशीला कारण जो निर्णय ठरला मी पुन्हा बदलत नाही. तुम्हाला विचारून ठरलं त्यावेळेस सुधारणा करायचे पाळायचे तर पाळले. आता जर तुम्ही नव्हे उभा करायचे तुम्हाला घाटायचं उभा करायचं आणि तुम्ही जर म्हणले जमिनीचे 200 पाळून टाकायचे तर पाळायचं म्हणून समजायचं. याच्याबरोबर आणखी काम नाही. ओबीसीचा जो नेता मराठ्यांच्या विरोधात काम करा. गोरगरीब मराठ्यांना त्रास देईल त्याला या निवडणुकीत काय पाळायचं म्हणजे पाळायचं. त्याला कधी निवडून देत नाही आणि आपल्या तोंडातून आपण बोललो आणि आपली जर गोळी सुटली ओबीसीला आता किती टक्के लोकांना पाळा म्हणून समजायचं. किती पैसे वाटले तो रेल्वे भरू ना. तुम्हाला नाही पाळलं तर पुन्हा रेल्वे द्यायचो नाही. महाराष्ट्राला कोणताही नेता माझ्या गोरगरीब मराठ्याला त्रास दिला की देव नेत्याच्या हातात राजकीय पाऊल ठेवायचे नाही. पाळायचं म्हणजे पाळायचं. जसे मराठ्यांनी काही पाळले तसे. पुन्हा जर कोणी दिली नसली तर राहिलेल्यांची विधानसभेत झिरणार म्हणजे झिरणार. पाळणार
थोडस मतदान कर, कुठलाही पाडणारच नसता मराठ्यांच्या खंडदान चालायचं. दादा तुला चांगला तुला छान तुला सुंदर दिसतो नाही दिसला तरी म्हणायचं सुंदर दिसतो. मराठ्याशिवाय आपलं धर्म नाही व्हावा. आपण दोघं मित्र हे त्या नावाची भजन चालणे द्या त्याला मराठ्याला गोड व्हावंच त्याला दिला त्यांच्या धुऱ्यावर झाला तसं काय केलं म्हणून सांगायचं. मग राज्यात कोणता नेता त्याला म्हणून सांगितलं महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या नादी लागायचं नाही. मुस्लिम समाजाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे, त्याला मिळालं पाहिजे. मुसलमान सुद्धा कोणतीच नाही गेले ते असं म्हणणे मुस्लिमांना आरक्षण न द्यावं न द्यावं. पण एक सांग बाळावा समाजात दिलं नाही किंवा मुसलमान आहे का नाही. मग मुसलमानाचे का दुसरा नाही फरक कसं काय आता त्यांचं म्हणणे या बाळावाला शेती आहे म्हणून त्याला करायचं. अरे त्या बाळावाला शेती पण दुसऱ्या मुसलमानाकडे वावर नाही 2 एकर ती तू त्याला वावर टाका तो घड्यावर खाली वावर नाही त्याला तू देव का ब्राह्मण समाजाचं टिकून देत निघाला ते घेतले नाही घेतले पण आपली मागणी ठेवली. ब्राह्मणाला काय आरक्षण मिळालं पाहिजे लोहार समाजाला मिळालं पाहिजे. ते घेतले नाही नका घेणं म्हणून आपल्या सगळी घालणं मला नका मारणी गेले मारणी समाजाला नोटीस आरक्षण मिळालं पाहिजे. चरण भुजबळ तुझ्या सरकार डुप्लिकेट आरक्षण नाहीये ओरिजिनल मध्ये यांना सांगितले ते नाव मारणी समाज मुस्लिम समाज खूप या आरक्षणात मिळाला. लोहार समाज राजपूत समाजाला एका आरक्षण दुसऱ्याने कसं म्हणून एका रक्तपटाला आहे दुसऱ्याने काय कारण आहे ते मला म्हणते तुम्ही दुसऱ्यांना तुमच्या भेटा हे कसा म्हणून आपणच असतं सगळ्याला समान न्याय मिळावा अशी घटना सांगते आणि त्याप्रमाणे चाललेलो आहे. ते कायद्यात असं तेच बोलायला म्हणते तर कायदा सांगतो व्यवसायाच्या आधारावर आरक्षण दिले तर बागवानाचा व्यवसाय ठेवचे दुसऱ्या मुसलमानाचा ठेवचे त्याला द्या. लिंगायत समाजाचा व्यवसाय ठेवचे त्याला द्या. राजपूत समाजाचा तोच त्यालाही द्या. त्याच्या जर ओरिजिनल म्हणजे गेला तर त्याला आरक्षण देणं आवश्यक आहे. तुम्ही कसे देत नाही ते मात्र आम्ही आता बघणार. काय काय बांधवाचा मुद्दा आपल्या हातात घ्यायला कसा मला न्याय मिळाला पाहिजे. मराठ्यांनी मोठ्या भावाने थोडे बापा आपल्याला सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि मराठ्यांना सुद्धा मिळाला पाहिजे. तुम्हाला जाता जाता पुन्हा एकदा सांगतो ताकदीने एकूण राहा एक दिवस फोटो देवा आणि एका सीटवर जोडा. एवढी अभूतपूर्व तुमची रॅली 9 किलोमीटर वरून बसत नव्हती. अख्खा महाराष्ट्र तुमच्यावर शिकण्याचा वाचा करत आहे. हिंगोलीकरांचे मनापासून आला भक्तांची एका सीट जोडा गाव खेड्यापर्यंत जा. कायदा सुव्यवस्था बिघडू द्यायची नाही. सगळ्या सूचना द्या खाली सूचना द्या ना तुम्ही. एका मराठी ओबीसीच्या अंगावर जायचं नाही आणि ओबीसी नाही मराठ्याच्या अंगावर यायचं नाही. पण ओबीसी मला आरक्षण घेतल्याशिवाय एकाही मराठ्यांनी मला सांगायचं नाही. माझ्या मनाच्या शेवटच्या फटका मी या समाजासाठी बोलायला तयार आहे. माझा जीव जरी गेला आम्हाला गोळ्यामध्ये घालून मारलं तरी तुमच्या शिकवणीला फटका मिळणार नाही. तुमच्या लेकराला ओबीसी आरक्षण दिल्याशिवाय एक दिन तुम्हाला लागणार नाही. फक्त टाकलेला माझ्या पाठीवर एवढी थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. सगळ्यांनी शांततेत कार्यक्रमाचे